मटण दुकानदाराचे अपहरण करून मारहाण, बारामती पोलिसात गुन्हा दाखल, एकास अटक. लाईनमध्ये थांबायला वेळ नाही, मी मोठा आहे अशी मगरुरी दाखवणाऱ्या इस्माने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटण दुकानदाराचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली आहे. कोयता बेल्ट व हातांनी बेदम मारहाण केली. ज्ञानेश्वर भरत आटोळे वय 27 वर्ष, राहणार सावळ, तालुका बारामती, हे जय भवानी मटण शॉप चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिनांक 21 डिसेंबर रोजी सूर्यनगरी येथील दुकानावर मटण खरेदी दरम्यान एका इसमाने लाईनमध्ये उभे राहण्यास नकार देत गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे अशी दमदाटी केली. यावेळी वादविवाद झाला. वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तो इसम मटण घेऊन निघून गेला. ऑनलाईन पेमेंटवरून त्याचे नाव स्वागत हनुमंत सोरटे असं असल्याचं समोर आले. या घटनेचा राग मनात धरून दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर आटोळे हे दुकानातील कामगारासह बाहेर असताना ऋषी गावडे याच्यासोबत नियोजन करून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट व क्रेटा गाड्यांमधून आलेल्या 5 इसमांनी त्याला जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवले असा तक्रारदाराच्या वतीने आरोप करण्यात आला. जळोची गावाच्या दिशेने नेताना व्हिडिओ कॉलद्वारे पूर्वी दुकानावर वाद घातलेला इसम संपर्कात होता. मी सांगितले तसेच करा, मला बघू द्या यात किती दम आहे असे म्हणत त्याने मारहाणीचे आदेश दिल्याचा आरोप केलाय. कन्हेरी रोड व जळोची ब्रिज परिसरात नेऊन आरोपींनी कोयत्याने, मुठीने, बेल्टने आणि हाताने मारहाण केली आहे. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या दरम्यान पोलीस फिर्यादीचे भाऊ व नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर ऋषी गावडे यानेही शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी किडनॅपिंग करून मारहाण करणे असा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नामे ऋषी गावडे यास पोलिसांनी अटक केली असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली. तपासात संकेत मुसळे, शीतल बेंगारे, राहणार पारवाडी हे सुद्धा गुन्ह्यात सहभागी असल्याचं निष्पन्न झालंय. तर इतर आरोपींबाबत तपास सुरू असून दरम्यान बारामती तालुका पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याबाबत दाखल गुन्ह्यात आरोपी नामे श्रीराज अविनाश चव्हाण, राहणार बारामती यास देखील अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, युवराज पाटील, कल्याण शिंगाडे, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, मनोज पवार, भारत खारतोडे, दादा दराडे यांनी केले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.